क्षेत्ररक्षण लावून घ्या आता मुलगाव विपक्ष आपण बघतोय शिवशक्ती कडाव। हा संघर्ष मात्र आता मैदानावरती पहिली लढत आहे मैदानावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो मुलगाव टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला योगेश गोलंदाजी मार्गवरती ज्याचा खेळ आम्ही खालापूर प्रीमियर लीग मध्ये अतिशय सुंदर बघितला। योगेशनं शेवटपर्यंत टसन दिली समोरच्या टीमला कारण प्रत्येक टीमचा जर विचार करायला गेला खालापूर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडूने आपल्या खऱ्या अर्थाने 100% देण्याचं काम मात्र त्या मैदानावरती केलं। तशी कामगिरी आता या मैदानावरती करावी लागणार योगेशला। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू। विशाल विशाल योगेश गोलंदाजी मार्क वरती आहे। अभि आणि विशाल स्ट्रायकरला अभि हा चेंडू थोडासा बाहेर गेला आबंतर दाबेला बढती मिळतीये केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून हा चेंडू मात्र पकडला गेला आणि वाईट चेंडूचा मात्र इशारा मैदानाच्या आतमधून आलाय। श्री गणेश मात्र या ठिकाणी होतोय तो शिवशक्ती कडाव टीमचा। पहिलं षटक मॅनिंग पावलेमध्ये षटक आहे अशा परिस्थितीमध्ये हाणामारी करण्याचं काम चालू आहे अभिदेव घरेचं पण हा चेंडू थोडासा बाहेर गेला। पुनश्च राजू ओवाल सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या दोन धाबा धावफलकावरती आल्यात। अगदी स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या स्पर्धेमध्ये पहिला षटकार अभिदेव घरेच्या बॅट मधून डायरेक्ट मंचावरती आलाय आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येतात। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 8 धाबा धावफलकावरती आल्यात। अगदी आमचे केटीसी लाईव्ह सावर्ले गावचे आमचे सुपुत्र आपण बघतोय सार्थक कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक प्रक्षेपण त्या ठिकाणी पाहिलं जातं। प्रत्येक चेंडूची गती गोलंदाजाची फलंदाजाची बॅट कशा प्रकारे फिरते त्याचा पूर्णपणे छायाचित्रण केलं जातं। या चेंडूवरती काय घडलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा बनवली आणि चेंडू गेला गोलीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार। या 4 धाब्याच्या बरोबरीने मात्र आता धावफलकावरती धाबा येतात। आकार देण्याचं काम अभिदेव घरे करतोय शिवशक्ती कडाव टीमच्या धावफलकाला। धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 14 धाबा 12 धाबा झाल्यात। विनू गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विनय पिंगले एक चांगले क्रिकेटर आणि आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 12 धाबा धावफलकावरती आल्या। सुभाष पिंगले मंडप डेकोरेशनचे मालक अतिशय सुंदर मंडपाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो। हा चेंडू गोलीच्या वेगाने गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार। या 4 धाव्याच्या बरोबरीनं आता डायरेक्ट धावफलकावरती लागतील त्या 16 धावा धावफलकावरती लागल्यात। आपण बघतोय सई अभय पिंगलेंची कन्या मात्र मॅचचा आस्वाद घेते। काल सुद्धा ती आली होती पण थोडीशी कंटाळली त्यानंतर अभय पिंगले तिला सोडून आले घरी पण आज शेवटपर्यंत थांबेल ती कारण आज तिसरा दिवस आणि नाना सुद्धा आलेत व्यासपीठावरती। नानांचं आपण स्वागत करू। हा पुलटा चेंडू जबरदस्त करून काढलाय पण काहीच फायदा झाला नाही चेंडूवरती निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत। या पहिलं षटक योगेश गोपाले आपण बघतो गोलंदाजी मार्ग वरती ज्यांना खालापूर प्रीमियर लीग मध्ये अतिशय घाम फोडला फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पण या मैदानावरती आता तशी कामगिरी करावी लागणार। हा चेंडू अगदी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये प्रणित जंगम बघा शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाही त्याला माहिती आहे स्पर्धा फार मोठी आहे 22 सरपंच चषक या चषकावरती नाव करण्यासाठी आतूनच प्रयत्न मात्र चालू आहेत दोन्ही टीमचे कारण ही पहिली लढत मैदानावरती। हा चेंडू प्रयत्न असं वाटलं फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा विलोभनीय चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीने आता धावफलकावरती धाबा येतात त्या 20 धाबा अगदी गोपाले मात्र योगेश गोपाले थोडासा मागणा ठरलाय 20 धाबा कुठून काढल्यात अभिदेव घरे आणि विशाल या 2 फलंदाजांनी अतिशय चांगला खेळ मैदानावरती अगदी संयमी स्थिती मात्र मैदानावरती ठेवली ती शिवशक्ती कडाव टीमची पहिली लढत मैदानावरती आपण बघतोय अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच आमचे राजू ओवाल आणि मुख्य पंच अंकेश तांबडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू।
हॅलो प्रणित जंगम गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक प्रगती पथावरती आणि विशाल मात्र बाद झालाय अगदी स्वस्तामध्ये परतला विशाल कारण ज्याच्यावरती बराचसा बोलबाला होता शिवशक्ती कडाव टीमचा त्याला मात्र परतावा लागला अगदी पॅव्हेलियनच्या बाहेर त्याला मात्र जायला लागले गोलंदाज प्रणितच्या गोलंदाजीवरती दुसरा षटक प्रगती पथावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये नितू माली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघतोय दुसरं षटक प्रगती पथावरती आणि नितू नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय 22 सरपंच चषक 2025 हा चेंडू थोडासा खाली टेबला काय भयंकर गोलंदाजी चालू आहे अतिशय सुंदर गोलंदाजी विकेट आहे या चेंडूवरती बघा कमालीची कामगिरी प्रणित जंगम करतायत 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट घेतल्यात अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रणित जंगमची आपण बघतोय दुसरं षटक प्रगती पथावरती 20 धावा खर्च केल्या योगेशनं आणि त्याच्यानंतर मात्र धावफलकाला रोखण्याचं काम चालू आहे ते गोलंदाज आपण बघतोय प्रणितचं दुसरं षटक प्रगती पथावरती हा चेंडू जबरदस्त रडार मध्ये आला योगेश गोपाल चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू गेला गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार हितेश पिंगलेंचा काल आम्ही खेळ बघितला अतिशय सुंदर श्रीदत्त घोडिले टीम कडून त्यांनी खेळ केला चोवीस धाबा धावफलकावरती लागल्यात गुरुनाथ पालांडे बघा आम्ही काल सुद्धा पुकार केला की गुरुनाथ पालांडेने 4 दिवस सलग सुट्टी घेतली 4 दिवस आज तिसरा दिवस आहे आज सुद्धा ते स्पर्धेमध्ये जोडले गेले आता संध्याकाळी डायरेक्ट शेवटचा चेंडू जेव्हा खेळपट्टीवरती पडेल तेव्हा ते घरी जाणार या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत षटकार गुरुनाथ पालांडे फार मोठी दिलदार व्यक्तिमत्व अगदी 4 पीएल टाकल्यात त्यांनी धावफलकावरती धावा येतात त्या टोटल 30 धाबा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे 30 धावा धावफलकावरती लागल्यात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणित आता थोडासा मागडा ठरलाय हा चेंडू फलंदाज मात्र या चेंडूवरती अगदी आशाभूत नजरेने बघत राहिला बॅटचा चेंडूचा संपर्क थोडासा भिसावला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू भिसावला निर्धाव चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय 30 धाबा धावफलकावरती लागल्यात अगदी धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 30 धाबा मुन्ना पिंगल्यांचं काल आम्ही समालोचन ऐकलं का परवा दिवशी समालोचनासाठी मुन्ना पिंगल्यांचं आम्ही समालोचन ऐकलं त्याच्यानंतर अजित दादा अनिल भाऊ यांचं सुद्धा समालोचन अतिशय सुंदर या मैदानावरती आपण बघितलं नाईटची रजनी सुद्धा या मैदानावरती 2 होणार आहेत गणेश पडोकर अनिल पिंगले यांची नाईटची रजनी होणार आहे थोड्या दिवसामध्ये अजून तारीख डिक्लेअर नाही त्यांनी केली पण त्याची नाईटची रजनी होणार आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये 6, 7, 8 आणि 9 तारखेला एक चांगली इनामी राशी असलेली नाईटची रजनी मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे 2 नाईटच्या रजनी आणि ही 50,000ची तब्बल डेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर होलीला अक्षयबाईचा चषक म्हणजे
प्रत्येक महिन्यामध्ये स्पर्धा आहेत घोडेलीकरांच्या. आपण बघतो त्यांना शुभेच्छा असते पुढील वाटचालीसाठी. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 30 धावा. आणि जीपीएल सुद्धा कमिंग सून आहे. जीपीएल घोडेली प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावरती होईल थोड्याच दिवसामध्ये. म्हणजे क्रिकेटचा अगदी आपण जर बघायला गेला तर क्रिकेटचा हा सीझन आहे. या टेनिस क्रिकेट आता फार पुढे चाललाय. बैलगाडा शर्यतीची जागा या चेंडूवरती पकडलं. बॅटला चेंडू लागलाय. अगदी आमचे दोन्ही पंचांचा डिसिजन त्या ठिकाणी आला की नॉट आउट. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा येतात त्या 31 धावा. अगदी केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आमचे मयूर दलबी अगदी त्या ठिकाणी ऑपरेटर्स आपण बघतो त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे स्पर्धेचा गुण लेखक असू द्या, त्याच्यानंतर गोलंदाजाचं नाव, त्याच्यानंतर फलंदाजाचं नाव, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र त्या ठिकाणी टिपलं जातंय. ते आमचे आपण बघतो ऑपरेटर मयूर दलबी, त्याच्यानंतर आमचे विजय आणि सार्थक या केटीसी लाईव्हच्या टीमला आपण शुभेच्छा देऊ. अतिशय चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा लागल्यात 32 धाबा. हा चेंडू नो चेंडूच असेल कारण हा खराब चेंडू आहे गोलंदाजाचा आणि या चेंडू मात्र फेकून दिला तो सीमा रेषेच्या पलीकडे. आणि या चेंडूवरती मात्र तब्बल 4 धाबा आणि नोची एक धाव म्हणजे 5 धाबा जोडल्या जातील. या 5 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 37 धाबा. आता हा चेंडू मात्र ब्रेड असेल. राहुल पवार मॅन फ्रॉम सासगाव यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र भावी सरपंच चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करू. यस 100%. हा चेंडू जबरदस्त प्रहार, चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. आणि या 7 धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती आता डायरेक्ट जाऊन पोहोचतील. विनय पिंगले आम्हाला सांगतील धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा. अगदी थोडीशी अडचणीत सापडली होती कडाव टीम, त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर करतोय अभिदेव घरे. हा एक चांगला खेळाडू आहे शिवशक्ती कडाव टीमचा. पण आज कल्पेश सालुंके आणि त्याच्यानंतर आपण बघतोय कौशल गुरव आपल्याला पाहायला मिळत नाही या टीम मध्ये. अभिदेव घरे मात्र त्याची कमतरता भासून काढतोय. या चेंडूवरती आलाय षटकार आणि या 7 धावेच्या बरोबरीने 43 धावा. कौशल गुराव ज्यांना हालच्या मैदानावरती आपण बघितलं तर कौशल गुराव 22चा मानकरी आहे आणि 9 चेंडू आणि 29 धाबांची भारदार खेळी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कमालीची ती अभिदेव घरेची 29 धाबांवरती खेळतोय. 9 चेंडू 29 धाबा. हा चेंडू पुनश्च तोच फटका अगदी गोलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडलाय. चेंडू फेकून दिला काऊकरांच्या डोक्याबरोबर आणि या 7 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल डायरेक्ट 49 धाबांवरती. धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी तिसरा षटक आता फार मागणं ठरलंय. गोलंदाज सर्वेशला आता विचार करण्यास भाग पडलाय. खऱ्या अर्थानं आता प्रणित जंगम आता बघा काल मात्र देतात त्याला, कारण त्याला माहिती आहे सर्वेश मात्र थोडासा मागणं ठरलाय. प्रत्येक चेंडूवरती त्याच्या आता आक्रमण होतंय, प्रत्येक चेंडूवरती बचावात्मक पर्याय वापरला जातो अभिदेव घरे याच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये जर आला असता तर हा चेंडू सुद्धा षटकार गेला असता. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एकच धाव योगेश गोपाले मात्र चेंडूवरती आला. एका धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा येतात त्या 50 धाबा. अर्धशतक या ठिकाणी झालंय. अतिशय सुंदर कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये आपण बघतोय शिवशक्ती कडाव टीमची. एक कमालीची कामगिरी राहिली आहे ती आता अभिदेव घरेची. अतिशय सुंदर कौतुकास्पद फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू सहज फेकून दिला. प्रणित जंगम
चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि आलेला हा दणदणीत चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात. 3 षटकांचा खेळ संपला. 54 धाबा धावफलकावरती. हॅलो 54 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी अंकेश तांबडे जसे आमचे सावरलीचे सुपुत्र आहेत तसे आमचे सार्थक सुद्धा सावरलीचेच आहेत. काल आम्हाला समजलं त्याने सांगितलं मी सावरलीच आहे आणि त्याला सुद्धा शुभेच्छा असतील. आमचे दलवी मयूर दलवी ऑपरेटर त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. 195 देशांमध्ये वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट फार पुढे चाललोय. आपण बघतोय एक चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती धावा लागले तर टोटल 54 धाबा. गोलंदाजाचं नाव ऋषी वरती आक्रमण चढवलं. पहिला चेंडू फेकून दिला. अभि देवघरेने दाखवलं त्याच्या मनगडामधली ताकद. जरी कौशल गुरव नसला तरी अभि देवघरे मनगडामध्ये त्याची ताकद मात्र सिद्ध करतोय आणि चेंडू फेकून दिला. तो वाईट लोकांच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार. किती आले रन? 41 धाबांवरती खेळतोय अभि देवघरे. धावफलकावरती धाबा लागले तर टोटल 60 धाबा. 60 धाबा धावफलकावरती ऋषी. अतिशय खराब चेंडू. नो चेंडू त्याच्यावरती मिळालेला हा षटकार. म्हणजे टोटल 7 धाबा असतील आणि या 7 धाब्याच्या आता बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्या तर 67 धाबा. अगदी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि हा चेंडू आता फ्रीट असेल. उघडा डोले बघा नीट. याच्या पुढचा चेंडू असेल फ्रीट. अगदी फ्रीटचा चेंडू आता असेल तुषार धुमाल यांच्या आवाजातून आपण नेहमीच बऱ्याचशा मैदानावरती आपण ऐकतो उघडा डोले आणि बघा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. 67 धाबा. 47 धाबांवरती खेळतोय अभि देवघरे. आपण बघतोय अगदी अर्धशतक करण्यासाठी आता 3 धाबांची गरज आहे अभिला. अभि सारखा घातक आणि विस्फोटक फलंदाज शिवशक्ती कडाव टीमचा मात्र सामना करतोय, संघर्ष करतोय ऋषी. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? प्रदीप जंगम चेंडूवरती आला आणि चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला. निर्धाव. शेवटचं षटक प्रगती पथावरती धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 67 धाबा. 67 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक आपण बघतोय डायरेक्ट म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि या चेंडूवरती आता धावा गोळा केल्या त्या 4 आणि टोटल 51 धाबांवरती खेळतोय अभि देवघरे. बॅट वरती करा आता आपली. 51 धाबांवरती खेळतोय अभि देवघरेची. बॅटिंग जर आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊ द्या, कारण अतिशय सुंदर कमालीची कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिले. बॅट वरती करा अभि देवघरे. अतिशय सुंदर कमालीची कामगिरी. एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि आमचे फार जवळचे मित्र आहेत अभि देवघरे. 51 धाबा धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक 51 वरती खेळतोय. धावफलकावरती धाबा लागल्यात ते 71 धाबा. हा चेंडू ओमकार पाटीलला आठवण करून देणारा फटका होता. मुरबीच्या ओमकार पाटीलला आठवण करून देणारा फटका मात्र फसला. प्रयत्न अंगीत आला आणि चेंडू खेळपट्टीवरती गेला. निर्धाव. धावफलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 71 वरती. 71 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी अखिल भोईर पोसरी गावचे सुपुत्र त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा शिवशक्ती कडाव टीम साठी. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. हा चेंडू फेकून दिला अभि देवघरे. काय दुपारी कामगिरी केली. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवलं. मुळगाव टीमला आता विचार करण्यास भाग पडलंय. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 77 धाबा. 77 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी पहिली फेरी तील पहिली लढत मैदानावरती, पहिला संघर्ष मात्र मैदानावरती आपण बघतोय. शिवशक्ती कडाव विपक्ष बुलगाव. एक खोपोली परिसरातील संघ एक कर्जत आणि कर्जत टेनिस क्रिकेटची वाहिनी आपल्याला पाहायला मिळतीये. ती मयूर दलवी यांची संपूर्ण टीम
या मैदानावरती आपण बघतोय. हा चेंडू पंच अंकित तांबडे सरांचा इशारा आला वाईट चेंडू आणि वाईटच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं 78 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी जर पाहायला गेला अभय पिंगले तर या तिसऱ्या दिवसात या स्पर्धेचा हाय स्कोर आहे. कारण 75 धावा कुठून काढल्या होत्या त्या ठिकाणी जांभरुक टीमनं. हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धावा जोडल्या जातील. या 4 धाब्याच्या बरोबरीनं 82 धावा धाव फलकावरती लागल्या. शेवटचे 24 चेंडू आणि 83 धावसंख्येची गरज असेल ती मुलगाव टीमला. अभि देवघरे अतिशय चांगली कमालीची कामगिरी त्याची राहिली. विशाल भोईर आणि अखिल भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात शिवशक्ती कडाव टीम साठी. 18 चेंडू आणि 61 धाबा. 18 चेंडू 61 धाबा. काय कमालीची कामगिरी अभि देवघरेने केली. अगदी सिद्ध केलं त्याच्या मनगडामधली ताकद. आणि या मॅचचा हिरो आतापर्यंत जर पाहायला गेला तर अभि देवघरे ठरलाय. पण प्रणित जंगमला आता काहीतरी अभ्यास करावा लागणार या मैदानाचा. आणि शेवटचे 24 चेंडू